कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन व पोलिसांसाठी बांधण्यात आलेल्या 64 शासकीय निवासस्थानांच्या इमारतीच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त लागला असून हा सोहळा मंगळवारी 3 मार्च 2026 रोजी सायंकाळी 4:30 वाजता संपन्न होणार आहे। कोपरगाव शहरातील नव्याने उभारण्यात आलेल्या तालुका पोलीस स्टेशनच्या भव्य इमारतीसह लागूनच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी 64 निवासस्थाने बांधण्यात आली आहेत। गेल्या कित्येक महिन्यांपासून ही इमारत पूर्णत्वास येऊन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। सदर कार्यक्रम राज्याचे विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन सोहळा पार पडणार असून जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे। यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे, माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे तसेच जिल्ह्यातील विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे। नवीन इमारतीसाठी पोलिसांच्या कामकाजाचा दर्जा उंचावण्यास निश्चितच मदत होणार आहे। जुनी पोलीस स्टेशनची इमारत जीर्ण अवस्थेत असतानाही तात्पुरत्या स्वरूपात कामकाज सुरू होते, मात्र नव्या प्रशस्त व सुसज्ज इमारतीमुळे नागरिकांना अधिक सुलभ व कार्यक्षम सेवा देणे शक्य होणार आहे। याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी माहिती देताना सांगितले की नवीन इमारत व निवासस्थाने पोलिसांसाठी मोठा दिलासा ठरणार असून यावेळी प्रशासकीय कामकाज अधिक परिणामकारक होईल। दिनांक 3 मार्च 2026 रोजी 4:30 वाजता आपल्या कोपरगाव शहरामधील कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे याच्याच लागून असणाऱ्या जागेमध्ये जे काही पोलीस अंमलदार अधिकारी यांच्यासाठी 64 शासकीय निवासस्थानं बनलेले आहेत त्यांचं उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपले राज्याचे माननीय विधान परिषद सभापती यांच्या अध्यक्षतेखाली त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री यांच्या शुभ हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होणार आहे। ही बिल्डिंग गेल्या काही दिवसांपासून तयार होऊन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती। 3 मार्च रोजी हे उद्घाटन होत आहे। आपल्या पोलिसांसाठी नक्कीच आपल्या कामकाजाचा दर्जा वाढवण्यासाठी ही नवीन बिल्डिंग उपयुक्त ठरणार आहेत। आपण बघत असाल जुनी बिल्डिंग नादुरुस्त अवस्थेमध्ये होती, परंतु एक ॲडजस्टमेंट म्हणून पोलिसांचं काम त्या ठिकाणी सुरू होतं। आता नक्कीच नागरिकांना सुद्धा चांगली सेवा देण्याच्या दृष्टीनं ही बिल्डिंग कामं येणार आहे। त्याशिवाय निवासस्थानांचा देखील एक मूलभूत प्रश्न आपल्या अधिकारी अंमलदारांचा होता। 64 निवासस्थानं या दोनही पोलीस स्टेशनच्या अधिकारी अंमलदारांना या निमित्ताने उपलब्ध होणार आहेत। आमच्या अधिकारी आणि अंमलदारांसाठी एक खूप सकारात्मक गोष्ट या निमित्ताने त्यांच्यासाठी निवासस्थानं मिळालेली आहे। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।